साक्री स्टेट बँकेतील कर्मचाऱ्यांच्या हुकुमशाहीला कधी वचक बसेल? शेतकरी बांधवांना सिबिल स्कोअरची अट लादून सदर कर्ज प्रकरण नामंजूर करण्यात आले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना ठणकावून सांगितले की शेतकरी बांधवांना पीक कर्ज देण्यासाठी सिबिल स्कोअरची अट लावू नये, अन्यथा बँकेच्या अधिकाऱ्यांविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात येतील. इतकेच नव्हे तर सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी देखील राज्यस्तरीय बँकांना पत्र पाठवून सांगितले की शेतकरी बांधवांना सिबिल स्कोअरची अट लावू नये. तरी देखील शेतकरी बांधवांना साक्री स्टेट बँक पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. साक्री तालुक्यातील आष्टाने येथील तरुण शेतकरीच्या नावे 3.5 एकर शेती आहे. सदर शेतीसाठी गेल्या 4 महिन्यापूर्वी साक्री स्टेट बँकेत 1,40,000 रुपयाचे कर्ज घेण्यासाठी पीक कर्जाची फाईल दिली होती. सदर फाईल धुळे येथे पाठवण्यात आली होती. 4 महिने शेतकरी साक्री धुळे बँकेच्या चक्रा मारून मारून थकून गेलाय, तरी देखील त्याला पीक कर्ज दिलं नाही व आज त्याची फाईल त्याला सिबिल स्कोअर कमी असल्याचे सांगून सदर फाईल रिटर्न करण्यात आली. हताश झालेल्या शेतकरी बांधवाने प्रसार माध्यमाकडे आपली कैफियत मांडली. साक्री स्टेट बँकेतील कर्मचारी व धुळे येथील RACC डिपार्टमेंटमधील कर्मचाऱ्यांच्या हुकुमशाहीला लोकप्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी आळा घालतील का, असा सवाल शेतकरी वर्गातून विचारला जातोय. साक्री स्टेट बँकेतील दर महिन्याला किती कर्ज वाटप झाले, त्यातून शेतकरी बांधवांना किती कर्ज देण्यात आले, याबाबत एकही पदाधिकारी का पुढे येत नाही? हताश झालेल्या शेतकरी बांधवांच्या डोळ्यात अश्रू दिसून आले. हे अश्रू पुसण्यासाठी कुठल्याही पक्षाचा व RBIचा अधिकारी पुढे येईल का, असा प्रश्न या तरुण शेतकरी बांधवाने विचारलाय. मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री धुळे. साक्री स्टेट बँक. मी आष्टाने शेतकरी. ही माझी 4 महिन्यापासून फाईल टाकलेली होती पीक कर्जासाठी. तर आता ते 4 महिन्यात आता सांगता येते की पीक कर्जाची फाईल होणार नाही, तुमचं सिव्हिल खराब आहे. ते आता सिव्हिल खराब आहे, ते 8 दाखवत आहे. ते पीक कर्जाला सिव्हिलची 8 नाही आहे, ते तरीसुद्धा ही पीक कर्जाला सिव्हिलची 8 दाखवते. याचा हे असं चालू आहे. 4 महिन्यापासून फिरव कंटाळून गेलो मी. कितीची फाईल होती? 1,85,000ची फाईल होती. तर त्यांनी सँक्शन सगळं काही केलं. आता सांगता येते असं झालं बा. तर काय सांगितलं त्यांनी, काय आत टाकली? ते GR मागताय, ते GR आणा म्हणे. तसा म्हणे GR मागते. GR तर नाही आहे माझ्याकडे. ते GR कुठून आणू मी आता? तसं ते 8 नाही येते ते याच्या पीक कर्जाला. आता पुढचं पाऊल काय? पुढचं पाऊल आता मग बघू आता काय करायचं काय नाही. मग आता त्या याच्यावर काही काय